समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चैत्र पौर्णिमा येरमाळ यात्रा विशेष, चुना वेचण्याचे महत्त्व आणि कुलदेवीला या दिवशी नैवेद्य सुद्धा कसा दाखवायचा आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आई राजा उदो उदो, तुळजाभवानी माता की जय. तर बघा, ही यात्रा धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा, ही यात्रा जी आहे ती मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी यात्रा म्हणून समजली जाते. तुळजाभवानी देवींची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी येडेश्वरी देवी, या यात्रेमध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला चुना वेचण्याचा म्हणजेच पांढऱ्या दगडांच्या खड्यांची रास जी आहे त्याचा मुख्य विधी होतो, जो पिढ्यानपिढ्या आज सुद्धा ही प्रथा चालत आलेली आहे. तर बघा, लाखो भाविक भक्त, 10, 15, 20, 25 लाख लोक अक्षरशः तिथं पाय ठेवायला जागा नसते, एवढे लोक तिथं आलेले असतात. आणि ही पालखी डोंगरावरून म्हणजे येडेश्वरी देवी डोंगरावरून त्यांची पालखी निघते आणि ती आमराईमध्ये प्रस्थान होते. तर त्यावेळेस चुना वेचण्याचा विधी असतो. तर आता तो कसा आहे, त्यामागचा हेतू काय, आपण ते बघूया. तर बघा, ज्या वेळेस आता प्रत्येकाचं ह्या मराठवाड्यातील सगळ्या लोकांचं कुलदैवत तुळजाभवानी देवी आणि येडेश्वरी देवी आहे. मग यांनी वर्षभरातून असं म्हटलं जातं, वर्षभरातून तुम्हाला नाही यायला जमलं तरी चालेल, पण चैत्र पौर्णिमेला ही वारी चुकवायची नसते. म्हणजे घरातला एक ना एक व्यक्ती तिथे येत असतो या दिवशी. घरात आता आपल्या 5-6 व्यक्ती आहेत, मग आपल्या घरातला कुणीही एखाद्याला नाही जमलं जायला, एकाने का होईना पण जायचं असतं आणि त्या ठिकाणी चुन्याचे खडे चुना वेचून त्या पालखीवरती आपल्याला टाकायचं असतो. तर बघा, आता ज्यांना वर्षभरातून ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी आदल्या दिवशी, आता बरेच लोक तिथं आदल्या दिवशी प्रस्थान झालेले आहेत, आदल्या दिवशी नाही जायला जमलं तरी तुम्ही त्या दिवशी सकाळी चुना वेचण्याच्या आधी तुम्ही तिथं पोहोचायचं आहे. आणि देवीला त्या दिवशी नैवेद्य सुद्धा तिथंच दाखवायचं असतो. ओल्या पडद्याने नैवेद्य दाखवतात, काही काही भाविक तर ओल्या पडद्याने नैवेद्य दाखवतात, म्हणजे आंघोळ करतात, आलं की लगेच स्वयंपाक करायचा, देवीला नैवेद्य दाखवायचा. खूप म्हणजे त्या तिथलं जे हे आहे ना, ओरा म्हणतो ना, एक इतका प्रचंड असतो ना या दिवशी. म्हणजे ज्या वेळेस या देवी आई आमराईमध्ये येतात ना, त्यावेळेस तिथलं असं वाटतं की अक्षरशः ना आपण डोळ्यासमोर बघतोय देवी माता आपल्यासमोर उभ्या आहेत. इतका जल्लोष, इतकं छान. आणि हेलिकॉप्टरनी त्या पालखीवरती पुष्पवृष्टी सुद्धा होत असते. दरवर्षी या पालखीवरती हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी सुद्धा होत असते. आणि भाविकांची गर्दी, काय तो जल्लोष, ती चुना वेचण्याची पद्धत खूप खूप खूपच छान आहे ती पद्धत. बघा, तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्या, तुम्ही सुद्धा यात्रेला या. आणि जर आपल्या कुलदेवी असतील तर आपल्याला चुकायचंच नाही, आपल्याला जावंच लागतं. आणि हा चुना वेचण्याचा जो विधी आहे ना, तो यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे देवीच्या मंदिराच्या परिसरातील पांढरे खडे म्हणजे चुना वेचला जातो. बघा, आणि असं सुद्धा आहे, नवसाला पावणारी माता म्हणून येडेश्वरी माता ओळखली जाते. येडेश्वरी मातेला नवसाला पावणारी माता म्हणून ओळखली जाते. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी सुद्धा हे खडे वेचण्यासाठी आलेले असतात. तर आता खडे कसे वेचायचे असतात, बघा, इतर वेळेस जमीन अगदी काळी कुळकुळीत असते. त्या आमराईतली जी जमीन आहे ती अगदी काळी कुळकुळीत असते. पण ज्या वेळेस ती पालखी आमराईमध्ये येत असते तेव्हा तेव्हा ते खडे आपोआप असे वरती यायला लागतात. म्हणजे जमीन अक्षरशः काळी कुळकुळीत असते, पण ज्या वेळेस देवी आई म्हणजे येडेश्वरी देवी आमराईमध्ये येत असतात त्यावेळेस अक्षरशः ना ते पांढरा चुना जो असतो ना तो वरती अचानक दिसू लागतो. आणि एक 10 ते 15-20 मिनिटाच्या पूर्वी तिथं काही नसतं बघा, पूर्ण असं जमीन नॉर्मल काळी वगैरे दिसते. पण जसं की देवी आई त्या आमराईमध्ये यायला लागतात त्यावेळेस अक्षरशः असं पूर्ण पांढरे 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 छोटे छोटे खडे तिथे दिसत असतात. आणि आपल्या घरामध्ये समजा 5 सदस्य आहेत, 10 सदस्य आहेत, तर प्रत्येक सदस्याचे 5 खडे असे मोजायचे असतात आपण. आता समजा माझ्या घरामध्ये 4 सदस्य आहेत किंवा 5 आहेत, तर मी प्रत्येकाचे 5-5 किंवा प्रत्येकाचे 7-7 किंवा प्रत्येकाचे 9-9 असे खडे वेचणार. प्रत्येकाचे 5-5 जरी म्हणलं आणि 5 जर घरातली व्यक्ती म्हणलं तर असे 25 खडे वेचायचे असतात आणि त्या पालखीवरती अर्पण करायचे असतात. आणि हे जेव्हा आपण हा चुना जेव्हा पालखीवरती अर्पण करत असतो तो परत नंतर
तिथले जे काही भोपी लोक असतात, म्हणजे जे काही देवीचे तिथले सेवा करणारे लोक असतात, देवीचं रोज शृंगार बदलणं, देवींना रोज अभिषेक वगैरे घालणं, त्यांची षोडशोपचार पूजा वगैरे करणारे जे पुजारी वगैरे असतात तिथे, तो जो चुना आहे तो गोळा करतात आणि तो गोळा केल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या ह्याच्यामध्ये साठवतात आणि त्याचा रंग म्हणून ते पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक मानला जातो आणि तो चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा त्या मंदिराला दिला जातो. बघा, यामधले डीप माहिती तर मी सांगणारच आहे, पण जी परंपरा आहे, जी ही श्रद्धा आहे, ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि नवस हे मी खडे वेचायला येईल, मी चुन्याच्या रानामध्ये येऊन तुझ्या पालखीवरती खडे अर्पण करल, हा सुद्धा नवस बोलला जातो. आणि येडेश्वरी माता इतक्या दयाळू आहेत, इतक्या छान आहेत, कुठलाही नवस बोलू द्या, त्या आपला नक्की भाविकाला खूप खूप मदत करत असतात, धावून येत असतात. म्हणजे भाविकांच्या मदतीला धावून येत असतात त्या. जसं की चुना वेचणं ही एक पवित्र धार्मिक प्रथा मानली जाते. हे खडे देवीचे आशीर्वाद मानून भाविक घरी सुद्धा घेऊन जातात आणि आपल्या देवारामध्ये सुद्धा ठेवून ते पूजत असतात. असं म्हटलं जातं, ज्या वेळेस आपण हा वेचलेला चुना घरी आणल्यानं आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी सुद्धा भाविकांची धारणा आहे. आता हे जे पांढरे खडे आहेत याचा रंग पांढरा आहे आणि पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. म्हणून बघा, आणि या दिवशी ज्या वेळेस यात्रा असते, म्हणजेच उद्या चैत्र पौर्णिमेला ज्यावेळेस यात्रा असते आणि त्या पौर्णिमेच्या निमित्ताने खूप भाविक भक्त तिथे आलेले असतात, त्या देवीच्या चरणी नैवेद्य अर्पण करतात, त्या देवीच्या पालखीवरती चुना अर्पण करतात. यावेळेस एकदम आई राजा उदो उदोच्या जयघोषात तिथला परिसर पूर्ण दुमदुमून गेला असतो. बघा, मी तर म्हटलं ना, ज्या वेळेस देवी आमराईमध्ये येतात त्यावेळेस तिथला ऑरा इतका प्रचंड पॉझिटिव्ह असतो ना, अक्षरशः आपल्या सुद्धा अंगावरती शहारे येऊ लागतात, इतकं सुंदर तिथला अनुभव आहे. तुम्ही सुद्धा नक्की याचा लाभ घ्या, नक्की तुम्ही सुद्धा जाण्याचा प्रयत्न करा. तर आणि हे चुन्याचं जे महत्त्व आहे, ह्या ज्या परंपरा आहेत ह्या पूर्वीपासून तर चालत आलेल्याच आहेत, पण ही देवी जागृत देवस्थानाचं सुद्धा प्रत्यय मानली गेली आहे. म्हणजे येडेश्वरी देवी ही जागृत देवस्थानाचा सुद्धा प्रत्यय मानला आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार यात्रेच्या दिवशी चुन्याच्या रानात चुन्याचे खडे आपोआप जमिनीवरती येतात. मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की आधी पूर्ण काळी कुळकुळीत जमीन असते आणि अचानक देवी आई जसं जसं त्या आमराईमध्ये त्यांची पालखी प्रस्थान व्हायला लागते, तसं तसं ते पांढरे पांढरे खडे असे जमिनीवरती आपोआप दिसू लागतात. आणि असं सुद्धा तिथली एक प्रथा आहे, तिथं एक आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आंब्याचं झाड आहे आणि असं मानलं जातं आणि अशी पद्धत आहे बरं का अजून सुद्धा, की ज्या वेळेस देवी आई तिथं त्या चुन्याच्या रानामध्ये येतात, म्हणजेच आमराईमध्ये, त्यावेळेस त्या आंब्याच्या झाडाला कवड्या सुद्धा येतात. ज्याला ती कवडी दिसते तो खूप भाग्यवान आहे असं सुद्धा समजलं जातं. ज्या वेळेस देवी आई त्या चुन्याच्या रानात येतात त्यावेळेस त्या झाडाला कवड्या सुद्धा येतात आणि आशीर्वाद म्हणून बऱ्याच भाविकांना त्या कवड्या सुद्धा दिसतात. असं म्हटलं जातं, ज्यांना त्या कवड्या दिसतात ते खूप भाग्यवान असतात, असं सुद्धा समज आहे. आणि ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीची पालखी मंदिरातून चुन्याच्या रानात तर येतेच, पण यावेळी पालखीवर टाकण्यासाठी आपण जे 5-5 खडे वेचलेले असतात त्याचा उपयोग मंदिराचं रंगकाम करण्यासाठी केला जातो. यात्रेकरूंनी वेचलेला चुना नंतर गौऱ्यांच्या भट्टीत भाजला जातो आणि यात्रा संपल्याच्या नंतर पालखी मुख्य मंदिरात परतल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या वेळेस तो चुना भाजून तो म्हणजे पूर्ण एक त्याचा रंग तयार केला जातो, पांढरा रंग तयार केला जातो आणि तो पूर्ण मंदिराला रंग त्याचा दिला जातो. ही रंगकाम करण्याची ही जुनी प्रथा आहे. जसं की यात्रा आणि आमराईतील जो देवी आईचा मुक्काम असतो तो 5 दिवसांचा असतो. पालखी सोहळा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पालखी मुख्य मंदिरातून निघून आठवडी बाजारामार्गे चुन्याच्या रानात जाते आणि चुन्याच्या रानातून पालखी आमराई येथील पालखी मंदिरात पोहोचते. येथे देवीची पालखी सलग 5 दिवस मुक्कामाला असते आणि ती अष्टमीच्या आधी परत नंतर देवी आई डोंगरावरती परत जातात. यात्रेची सांगता ही 5 दिवसाच्या वास्तव्यानंतर तर संपतेच, पण 5व्या दिवशी पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. यात्रेची जी सांगत आहे ती तिथं एक घुगरी नावाचा महाप्रसाद तयार केला जातो आणि सगळ्यांना प्रसादामार्फत घुगऱ्या वाटप केल्या जातात आणि देवी आई परत नंतर मंदिराकडे वापस जातात. स्थानिक परंपरेनुसार या चुन्याचे धार्मिक महत्त्व इतके आहे की हा वेचलेला चुना किंवा चुन्याचे खडे तिथं म्हणजे त्या देवींना मंदिराचं रंगकाम करण्यासाठी, त्या
त्या देवी आईंची एक ही प्रिय सेवा आहे. ती केवळ देवीच्या कार्यासाठी अनेक श्रद्धेचा भाग म्हणून सुद्धा वापरली गेली आहे. मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो भाविक येरमाळ्यात दाखल होत असतात आणि ह्या पालखीवरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते. इतकी छान आहे ना, म्हणजे इथली जी यात्रा इतकी छान असते. खूप भाविक भक्त सुद्धा आलेले असतात. ज्यावेळेस आई आमराईमध्ये आलेले असतात त्यावेळेस आई राजा उदो उदोचा मोठा एवढा जय जयकार केला जातो आणि ते चुन्याचे खडे पालखींवरती अर्पण केले जातात आणि ते अर्पण केलेले खडे परत नंतर तिथले जे येरमाळ्यातले जे भाविक भक्त म्हणजे जे स्थायिक लोक आहेत, म्हणजे येरमाळ्यातले प्रॉपरचे लोक आहेत तिथले, किंवा जे ते पुजारी भोपी लोक आहेत, ते गोळा करतात. ते गोऱ्यांच्या भट्टीमध्ये भाजून मग परत नंतर त्याचा एक रंग केला जातो, एक मिश्रण तयार केले जाते आणि तो अष्टमीच्या दिवशी तो पूर्ण मंदिराला रंग दिला जातो. दरवर्षीची ही प्रथा आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि या दिवशी बघा, जे जे आता ज्यांची कुलदेवी आहे त्यांना तर जावंच लागतं हे खडे वेचण्यासाठी, पालखीवरती खडे अर्पण करण्यासाठी. बघा तुम्ही खडे, तुम्हाला आता तिथे गेलात तुम्हाला इतकी गर्दी असते ना, पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. मग तुम्हाला खडे सुद्धा, तुम्हाला जर तिथं खडे वगैरे वेचायला तुम्हाला नाही मिळालं किंवा गर्दीमुळे तुम्हाला तिथे येणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे आपल्याला खडे वेचायला नाही मिळालं, तरी फक्त त्या पालखीच्या म्हणजेच त्या आमराईमध्ये सुद्धा जाण्याचं खूप महत्त्व आहे. खूप महत्त्व आहे. या दिवशी देवी आईंचं असं म्हणणं असतं की तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप कृतज्ञता आहे. मी तुमची खूप कृतज्ञता आहे. तुम्ही फक्त त्या दिवशी आमराईमध्ये फक्त आलं तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सगळे भाविक भक्त सुद्धा देवी आईच्या आशीर्वादासाठी आणि यांच्या कृतज्ञतेसाठी फक्त तिथं जाऊन सहभागी होण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. आणि प्रत्येकाला असा कुठलाही एखादा व्यक्ती नसतो की त्याला तो चुना वेचायला मिळत नाही किंवा त्याला तो चुना दिसत नाही किंवा त्याला तो वेचायला भेटत नाही. प्रत्येक भाविकाला तो चुना दिसतो आणि तो प्रत्येक जण वेचून तो पालखीवरती 5 खडे तरी का होईना पण अर्पण करत असतो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देवी आईला तिथेच नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवून मग ही यात्रा, तिथला प्रसाद वगैरे घेऊन ही यात्रा आपली पूर्ण झालेली असते. आणि ही यात्रा करताना सगळ्या भाविकांना आधी तुळजापूरला जावं लागतं आणि मग येडेश्वरी देवीला जावं लागतं. बघा आता बरेचसे भाविक म्हणजे जे जे काही यात्रेकरू आहेत, आधी ह्यांना तुळजापूरला यावं लागतं. मग तुळजापूरच्या देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवून मग येरमाळ्याच्या देवी आईकडे जावं लागतं. येरमाळ्याच्या देवी आईकडे गेल्याच्या नंतर तिथे आमराईत पालखी आल्याच्या नंतर चुना वेचून वगैरे झाल्याच्या नंतर तिथल्या म्हणजेच येरमाळ्यातील येडेश्वरी देवीला नैवेद्य वगैरे दाखवून हा तुळजापूरच्या देवीचा प्रसाद घ्यायचा असतो. येडेश्वरी देवीचं पण आपल्याला तिथून पण जाताना प्रसाद घ्यायचा असतो. आणि हे दोन्ही प्रसाद ज्यावेळेस आपण आपल्या घरी जातो तेव्हा आपल्याला 5, 7, 9 अशा परड्या भरायच्या असतात. आता तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच जणांना परड्या भरायच्या असतात. आणि ज्यावेळेस आपण यात्रा करून आल्याच्या नंतर तुळजापूरच्या देवीचा प्रसाद आणि येडेश्वरी देवीचा प्रसाद हा त्या प्रत्येक परडीमध्ये घातला जातो आणि हा घरामध्ये सुद्धा सगळ्यांना प्रसाद दिला जातो. ज्यावेळेस आपण हे सगळं करतो त्यावेळेस आपल्या कुलदेवीची यात्रा सफळ आणि संपूर्ण केलेली असते आपण. आणि आपल्या देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच, त्या आपल्या कुलदेवी असतात. त्यामुळं आपण त्यांना जोपासणं ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि आपण त्यांना नेहमी ह्या यात्रेला तर जावंच लागतं, पण कधीही विसरायचं नाही. ज्यांना 2 देवी आहेत म्हणजे तुळजाभवानी देवी पण आहेत आणि येडेश्वरी देवी पण आहेत, त्यांनी आधी तुळजापूरच्या देवी आईंचा नमस्कार घ्यायचा, त्यांचं षोडशोपचार पूजा नैवेद्य वगैरे करायची. मग तिथून झाल्याच्या नंतर तुम्ही येरमाळ्याला जायचं असतं. बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.